भाग 5. नची पार्टीमध्ये गेलेला, पण लक्ष मात्र सगळं घरातच होतं. बसला बसला सगळा दिवस त्याच्या डोळ्यासमोरून गेला. तिचं एकदम असं ॲटिट्यूडमध्ये जीन्स, शूज, गॉगल घालणं, आपली बायको पण आपल्यासारखी रावडी आहे हे बघून त्याचा ॲटिट्यूड भारी झाला होता. तिचं ते एकदम एका खांद्यावर हात ठेवत मोबाईल बघणं आणि दुसऱ्या क्षणाला कचकन मारलेली मिठी, हे सगळं आठवून नची गालातच हसत होता. त्याचा मित्र ऋषी नुकताच ट्रिपवरून आल्याने त्याने पार्टी ठेवली होती. सगळे भरलेले ग्लास रिकामे करत होते, त्यामुळे जरा नशेत होते. पण आपला नची ड्रिंक न करता कोणत्या नशेत आहे म्हणून ऋषी त्याच्याजवळ येऊन त्याला विचारत होता. इन्स्पेक्टर साहेब, कोणी नशा केली तुझ्यावर? ऋषीने विचारलं. नची नशा ये प्यार का नशा है हे गाणं म्हणू लागला. ये तो सही है भाई, तुझी ती मैत्रीण आदिती? ऋषीने विचारलं. आदितीचं नाव ऐकून नची चमकलाच. एक्सक्यूज मी? अरे यार, तू ऐक तरी खरं. आधीच काय ठरवून रिकामा होतोस? ऋषी म्हणाला. हा बोल, आदितीचं काय? तुला माहितीये, मी पण जास्त कोणासोबत बोलत नाही, तो माझा स्वभाव पण नाहीये. पण आदिती सोबत बोलावंसं वाटतं. खूप समजूतदार आहे ती. मला एक मैत्रीण म्हणून तिच्यासोबत ओळख करून दे ना. ऋषी म्हणाला. इतकंच ना, ते बोलतच असतात तोपर्यंत तिथे पोलीस हवालदार येतात. त्यांना शिव्या द्यायला आणि काठीने मारायला सुरुवात करतात. सगळ्यांना अटक करायला लागतात. इतकं अचानक होतं की सगळ्यांना काय बोलावं ते कळत नव्हतं. त्यात एक दोघं सोडले तर सगळ्यांनीच ड्रिंक केली होती. सगळेजण नचीकडे आशेने बघत होते. तो पटकन पुढे आला. हॅलो, मी PSI नचिकेत. एक हवालदार हसतच म्हणाला. हो, आणि मी डोनाल्ड ट्रम्प. घ्या, हसून घ्या. लेटर्स हातात मिळतील ना, मग तेव्हा कळेल. नची म्हणाला. पिऊन लोक स्वतःला काय समजतात काय माहित. एक्सक्यूज मी, नाव यू बोथ आर क्रॉसिंग युअर लिमिट्स. नची म्हणाला. बरं सर, तुमचं ID असेलच ना, मग ते दाखवा. हवालदार म्हणाला. नची चिडूनच म्हणाला. ते तर दाखवतोच, पण आधी आमचा गुन्हा काय आहे ते सांगा. अरे बाळा, इतक्या रात्रीचं तुम्ही असं रस्त्याला गाड्या लावून दारू पिताय ना, आणि त्यात तुमचा दंगा. नचिकेत त्यांना थांबवतच म्हणाला. सर, तसं पाहिलं तर आम्ही रस्त्यावर नक्कीच नाही आहोत. हे एक फार्म हाऊस आहे. आत घरात ड्रिंक करायला नको म्हणून मीच यांना इथे बाहेर पाठवले. त्यात आम्ही दंगा करत नाही आहोत. सगळे शिकलेले, चांगल्या घरातून आलेले. जस्ट खूप दिवसांनी भेटलो म्हणून त्या दोघा तिघांनी जराशी ड्रिंक केली. आणि ॲज अ पोलीस ऑफिसर या नात्याने सगळे अटी आणि नियम मला माहीतच आहेत. आम्ही असं काहीच केलेलं नाहीये जेणेकरून तुम्ही आम्हाला अरेस्ट करू शकाल. तुम्ही खूप भारी बोलता राव. त्याप्रमाणेच तुमचा ID पण दाखवा ना. हवालदार नचीला म्हणाला. नची पॅन्टच्या खिशात हात घालतच म्हणाला. हो, नक्कीच दाखवतो. सगळे खिशे चेक करत असताना त्याच्या लक्षात येतं की आपण ID घरीच विसरलोय. आणि हे हवालदारांच्या पण लक्षात येतं. घ्या रे, घ्या, सगळ्यांना घ्या. यांना फक्त भाषणं करायला येतात. याचं भाषण ऐकून एक वेळ मला पण वाटलं होतं बेनं खरंच PSI की काय. चला, स्टेशनमध्ये चला, तिथेच उतरेल तुमच्या सगळ्यांची. तुमचे हेड जे आहेत ना, त्यांना एक कॉल लावून द्या, म्हणजे सगळे डाऊट क्लिअर होतील आणि जरा नियम पण नव्याने कळतील तुम्हाला. नची हवालदारांना म्हणाला. तुझे नियम, ॲटिट्यूड आता स्टेशनमध्ये दाखवायचं. घ्या रे यांना गाडीत. हवालदार म्हणाला. पोलीस स्टेशनमध्ये ऋषी नचिकेतला म्हणाला. काय उपयोग काय तुझा पोलीस असण्याचा? त्यापेक्षा वकील झाला असतास ना तर बरं झालं असतं. हा म्हणजे आयुष्यभर तुम्हाला असं जेल बाहेर काढायचे धंदे लागले असते ना माझ्या मागे. नचिकेत ऋषीला म्हणाला. काय करता येत असेल तर बघ ना बाबा. नाही रे, हे साले मोबाईल पण देत नाहीयेत. यांचा माझाच उतरवतो बघ उद्या. पण मयुरीला कसं फेस करू? काय वाटेल यार तिला? नची म्हणाला. बिचारे सगळेच रात्रभर तळमळत होते, चूक नसतानाही. सकाळी साधारण 9च्या सुमारास नचीचा मोबाईल वाजतो, जो एक हवालदार रिसीव्ह करतो. रात्रभर नचीची वाट बघून मयू तशीच झोपलेली असते. सकाळी उठल्यावर तिला कळतं की नचिकेत अजून आलेला नाहीये. आवरून कॉल करायचं असं ठरवून ती त्याला कॉल करते. कॉलवर तिला जे कळतं त्याने अगोदर ते सगळं इमॅजिन करून हसायला येत होतं. पण प्रसंगाची गंभीरता लक्षात घेऊन ती सगळी माहिती घेऊन तिकडे जायला निघते. इकडे पोलीस स्टेशनमध्ये अजून कोणीही मुख्य आलं नव्हतं, त्यामुळे नची पुरता वैतागला होता. त्यात फोन कोणाचा होता हे सुद्धा लोक सांगत नव्हती. त्याने खूप वेळा विचारल्यानंतर हवालदार म्हणाला. कोणत्या तरी मॅडमचा फोन होता. तुझी आयटम म्हणायची का ती?
असं म्हणून तो आणि बाकी सगळे लोक हसायला लागले. हसतच तो पुढे बोलायला लागला, आयला यांना सकाळी सकाळी आईबापांचे फोन येत नाही, डायरेक्ट गर्लफ्रेंडच. चंगळे गड्यानो. इतक्यात तिथे मयुरीची एंट्री होते. व्हाईट लॉंग शर्ट, ब्लॅक अँकल जीन्स, त्यावर हाय हिल, रेबनचा गॉगल. हवालदार तिच्याकडे बघतच असतो की तोपर्यंत ती स्वतःचं आयडी कार्ड त्याला दाखवते. हॅलो सर, मी मिसेस मयुरी नचिकेत, STI ऑफिसर. येस मॅडम, काय काम आहे, मी काय मदत करू? हवालदारने विचारलं. मयुरी गॉगल काढतच खुर्चीवर बसून म्हणते, मला अब्रू नुकसानीचा दावा ठोकायचाय. ओ सॉरी, अब्रू नुकसानीची केस दाखल करायची. हो, घेऊया की मॅडम, सांगा कोणाच्या विरोधात आहे? हवालदारने विचारलं. एक माहिती देणार? काल रात्री या बेवड्यांना अटक कोणी केली हो? एकदम भारी काम केलं तुम्ही लोकांनी, मयुरी म्हणाली. नचिकेतला आणि त्याच्या मित्रांना काहीच कळत नव्हतं. त्यात ऋषीला सोडलं तर नचीचं लग्न झालंय हे पण कोणाला माहीत नव्हतं. नची फक्त बघत होता. हवालदार खुश होऊन, हो मॅडम, मी आणि हा पिंगळे, आम्ही दोघांनी अटक केली या सगळ्यांना. साले दारू पिऊन दंगा करत होते, हवालदार म्हणाला. मयुरीने उभं राहून त्याच्या ड्रेसवरचं नाव वाचलं आणि म्हणाली, साहेब कितीपर्यंत येतील? त्यांच्याशीच बोलेन मी. तेवढ्यात मोहित सर येतात. ते केबिनमध्ये जातच असतात की हवालदार आणि मयूच्या एकत्र आवाजाने ते त्यांच्या जवळ येतात. येस बोला. सर, मला कंप्लेंट करायची आहे. पिंगळे यांची केस फाईल करा. एक्सक्यूज मी सर, तुमच्या पोलीस स्टेशन मधील हवालदार पिंगळे आणि माने यांच्यावर अब्रू नुकसानीची केस करायची आहे. मॅडम, काय बोलताय कळतंय का तुम्हाला? मोहिते म्हणाले. सर, आवाज माझाही वाढू शकतो. तुम्हाला माहितीये का, तुमच्या या हवालदारांनी एका रिस्पेक्टेड पोलीस ऑफिसरला अटक केली, तेही कारण नसताना, मयुरी म्हणाली. माने, या काय बोलतायत? कोणाला अटक केली तुम्ही? आता मात्र दोघेही तत्तपप करायला लागले. सर, तुम्ही माझी केस दाखल करताय की नाही? माझे हसबंड मिस्टर नचिकेत ज्या पोलीस स्टेशनमध्ये आहेत तिथेही मी या दोघांवर केस फाईल करू शकते. आपल्याला तक्रार करायची असेल तर गुन्हा जिथे घडला तिथेच केस दाखल केली पाहिजे असं काही नाहीये. ती आपण कुठेही करू शकतो. ऍज अ गव्हर्नमेंट सर्वंट इतकी माहिती तर मी ठेवूच शकते. दोघेही हवालदार, मॅडम आम्हाला माफ करा, ते म्हणतच होते की मी इन्स्पेक्टर आहे, पण आयडी नव्हतं ना म्हणून मला कळलं नाही. तेवढ्यात नचिकेत आणि त्याचे मित्र लॉकअप मधून बाहेर येतात. नची त्यांच्याजवळ जातो, मयूकडून आयडी घेतो आणि मोहित त्यांना दाखवतो. त्याचे मित्र मात्र मयुरीला बघून शॉकमध्ये. ते बिचारे सगळे नचीच्या मागे येऊन उभे राहतात. नचिकेत रागातच मोठ्या आवाजात म्हणतो, आयडी नसताना त्या व्यक्तीचा ऍड्रेस घेऊन तुम्ही त्यांना सोडू शकता. जर 24 तासात त्यांनी आयडी आणून नाही दाखवला तर तुम्ही त्यांना अटक करू शकता. हा नियम आहे. आणि बाय चान्स मी पोलीस अधिकारी नसतो तरीही आम्हाला अटक करायचं काहीही कारण नव्हतं. बऱ्याच वेळा मी अशा केसेस हँडल केल्या आहेत. तुमच्यासारख्या पोलिसांमुळे भरपूर दोषी नसणारे यात अडकतात. चुकून ते बाहेर आले की त्यांचं भविष्य पूर्णपणे उद्ध्वस्त झालेलं असतं. तेही तुमच्या लाच खाण्याच्या प्रवृत्तीमुळे. काही जण तर ते सहनही करू शकत नाही, त्यामुळे आत्महत्या करतात किंवा मानसिक आजारांचे बळी पडतात. त्या तुमच्या एका चुकीमुळे, वेंधळेपणामुळे पूर्ण कुटुंब उद्ध्वस्त होतात. त्या घरातील मुलगी, सून यांना टोमणे सहन करावे लागतात. ही चेन खूप मोठी आहे, पण तुम्हाला काय, पैसे मिळाले की झालं. ऋषी त्याला शांत करतो. सॉरी सर, मी यांच्याकडून माफी मागतो, मोहिते म्हणाले. सर, माफीचा प्रश्न येतच नाही. माझे हसबंड मिस्टर नचिकेत हे कालपासून लॉकअप मध्ये आहेत. यांची भरपाई कशी करून देणार आहात तुम्ही? मी काही केस दाखल नाही करणार आहे. मोहिते खूप आशेने नचीकडे पाहतात. नची डोळ्यानेच त्यांना इशारा करतो आणि म्हणतो, हो, आम्ही केस करणार आहोत, पण संध्याकाळी येतो. मयुरी, आता मी खूप थकलोय, आपण संध्याकाळी येऊया का? त्याचा तो केविलवाणा चेहरा बघून ती सुद्धा वितळली. त्याच्या सोबत जायला निघाली तेवढ्यात नचीने मागे वळून डोळे मिचकावत मानेकडून बघून म्हणाला, माने, हीच ती जिचा मला मगाशी फोन आलेला, पण ती आयटम नाहीये, माझी बायको आहे, मयुरी, मिसेस मयुरी. नचिकेत हळूच तिच्या कानाजवळ येत म्हणाला, दरवेळी असं मिसेस मयुरी नचिकेत म्हणायची गरज नाहीये. तुमचं स्वतःचं कर्तृत्व आहेच ना, त्यामुळे माझं नाव तिथे नसलं तरी पण चालेल. पण हसत तो ते वाक्य पूर्ण न करताच पुढे निघून जातो. बाहेर आल्यावर सगळ्यांनी नचीला पकडून मारायला सुरुवात केली.
मयूने विचारलं तेव्हा कळलं की त्याने त्याच्या लग्नाविषयी कोणालाच सांगितलं नव्हतं. नची वहिनी मात्र आवडली बरं का आम्हाला. तुझ्या तोडीस तोडे अगदी, राहुल म्हणाला. हा ना, ते हवालदार बघितले का किती घाबरले होते, नितीन म्हणाला. हो बाबा, त्याला एक युनिक बायको पाहिजे होती जी त्याला भेटत नव्हती, म्हणून पठ्ठ्यांनी आतापर्यंत लग्न केलं नव्हतं बरं का, आदित्य म्हणाला. नची सगळ्यांना थांबवत, अरे हो हो बस आता, चल घरी निघ आता. आधीच रात्रभर घरी गेलेलो नाहीये, त्यामुळे घरच्यांना टेन्शन नको. सगळे निघतात परत भेटण्याच्या खात्रीने. मयुरीने कार आणली होती, त्यात दोघेही घराकडे निघतात. सॉरी, माझ्यामुळे खरंच तुम्हाला त्रास झाला, नची म्हणाला. ऍक्च्युली मी काल खूप वेळ वाट बघत होते, नंतर तशीच झोप लागली, मयुरी म्हणाली. काय? मग काय तर, तुम्ही एक कॉल सुद्धा करू शकलात नाही. त्या मानेने कॉलच करून दिला नाही. नशीब मोबाईल ऑफ केला नाही, नाहीतर तुमचा कॉल आल्याचं कळलंच नसतं. मग अजून काय झालं असतं डोंट नो, नची म्हणाला. म्हणून तर त्यांच्यावर केस करणार आहे मी. ते पण मजबुरीनेच करतात हो हे सगळं. तुम्ही आता त्यांची बाजू घेणार आहात का? मयुरीने नचिकेतला विचारलं. नची शांतपणे म्हणतो, अहो ऐका तरी माझं, आपल्यासारखा त्यांना जास्त पगार नसतो, पण आपल्यासारख्या अपेक्षा असतात. अर्थात त्या कोणाच्याही असू शकतात. स्वतःच्या मुलांनी चांगल्या शाळेत शिकावं, चांगले क्लास लावावे, चांगले कपडे, ब्रँडेड वस्तू जास्त नाही पण जरा तरी वापराव्यात, हे त्यांना पण वाटतंच की. मुलं लहान असतात तोपर्यंत ठीक आहे, पण एकदा मुलं मोठी झाली की त्यांना मारणं दूरच, आपण त्यांच्यासोबत मोठ्या आवाजात सुद्धा बोलू शकत नाही. त्यामुळे त्यांना समजून सांगता सांगता त्यांच्या थोड्या इच्छा पूर्ण करण्यासाठी त्यांना हे करावंच लागतं. कारण पोलिसांना त्यांच्या नोकरीच्या तुलनेत कमी पगार मिळतोच. आपण अशा पोलिसांना दम देऊनच समजून सांगू शकतो. केस करून त्यांच्या आहे त्या आनंदी कुटुंबाला कशाला दुःखी करायचं ना. आधीच लोकांना कुटुंब, जेवा भावाची लोक शोधून पण भेटत नाही. घरासमोर येऊन गाडी थांबवून उतरून तो घराकडे निघतोही. मयुरी गाडीत बसून त्याच्याकडे बघत विचार करते. किती विचार करतात हे प्रत्येक गोष्टीचा. आदिती, किती लकी आहेस ग, इतका चांगला मित्र भेटलाय तुला. आणि मी, माझं काय, मला जमेल का यांची बायको व्हायला? यांच्या इतकंच प्रत्येक व्यक्तीचा विचार करायला, त्यांच्या भावनिक नाती जपायला? यार काय करावं, मी गुंतते का? गुंतायचं नाहीये मयुरी, प्रेम तुझ्यासाठी नाहीये ग. तेवढ्यात नचीचा मेसेज येतो. इतका विचार कशाला पाहिजे, जमेल तुम्हाला सगळं आपोआप. जरा वेळ द्या, सगळ्या गोष्टींना वेळ द्या. गुंता करून ठेवू नका, तो सोडवण्याचा प्रयत्न करा. आणि आता सध्या पटकन घरात या, मला खूप भूक लागलीये. डोळ्यात आलेलं पाणी पुसतच ती घरात येऊन हातपाय धुवून दोघांना वाढायला घेते. आज ऑफिसला दांडी आहे का, नचीने विचारलं. नाही, हाफ डे घेतलाय, जाईन थोड्या वेळात. नाही गेलं तर चालणार नाही का? मयू नकळतपणे बोलून गेली. तुम्ही काल मला एकटीला सोडून गेलं ते चाललं का? हो ते पण आहे, म्हणजे मी काल जायला नव्हतं पाहिजे का, नचिकेतने विचारलं. मयू गडबडीने, नाही कुठे काय, कोशिंबीर राहिली ती आणते. नची तिची होणारी गडबड बघत होता. टीव्हीला सुंदर गाणं सुरू होतं. राह में उनसे मुलाकात हो गई, जिससे डरते थे वही बात हो गई. कोशिंबीर आणायला गेलेली मयू नकळत लाजतच तिथे अडखळत होती.